नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. 1 2 3 4 विज्ञानाचा जय जयकार. 1 2 3 4 विज्ञानाचा जय जयकार. जय 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 विज्ञान. 1 2 3 4 विज्ञानाचा जय जयकार. सध्याच्या काळाला विज्ञानाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं. आपल्या देशाने सुद्धा विज्ञानाच्या आधारे विविध क्षेत्रात आमूलाग्र प्रगती केली आहे. देशातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञानाचं महत्त्व बिंबवलं जावं यासाठी दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं प्रभात फेरी आणि प्रतिकृती सादरीकरण करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. ही प्रभात फेरी गोमवेदक विद्यामंदिर, मुळे हॉटेल कॉर्नर, बळीचा नाका ते परत गोमवेदक विद्यामंदिर अशी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय विज्ञान, 1 2 3 4 विज्ञानाचा जय जयकार, अंधश्रद्धा दूर करा, विज्ञानाची कास धरा अशा घोषणा दिल्या. या प्रभात फेरीमध्ये गोमवेदक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. ज्युनियर कॉलेजच्या प्रयोगशाळेत इयत्ता 5वी ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध प्रतिकृतींचं सादरीकरण केलं. यावेळी डॉक्टर CV रामण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. या प्रसंगी प्राध्यापक भुरे TN, प्राध्यापक शिंदे BD, प्राध्यापक जमादार ST, प्राध्यापक वाडीकर KJ, श्रीमती जयश्री मचे, श्री विनायक महाळकर, श्री विनोद कोलवणकर, श्री रोहित भागवत, श्री सुहास भोईर आदी शिक्षक उपस्थित होते. या प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रामण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन इफेक्टचा शोध लावला होता. रामन इफेक्टसाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. 1986 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता. नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशननं भारत सरकारकडे मागणी केली होती की 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जावा. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकणं आणि ती जगासमोर मांडणं हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्देश आहे. या दिनानिमित्त तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केलं जातं. याशिवाय वैज्ञानिक विचार आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न केले जातात, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल आणि ते या क्षेत्रात आपलं भविष्य घडवू शकतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगण्याची संधी देतो. हा राष्ट्रीय विज्ञान दिन यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. Hello, myself Fatima. My model name is dispersion of white light. This experiment is made up of Isaac Newton. In 1666, Isaac Newton just want to know about why sunlight made up of 7 different colors. Then he made this invention. White light is passed through a glass prism and then is split into 7 different colors: red, orange, yellow, green, blue, indigo, and violet. The example of this experiment is when sunlight pass through rain droplets, it converts into 7 different colors, and then we get a rainbow. माझे नाव किरण बसारे. मी आत्ता 11वी सायन्स शिकत आहे. माझ्या कॉलेजचे नाव आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज तळा. मी एक प्रकारे प्रोजेक्ट बनवला आहे. म्हणजे एक लॉकरच आहे, त्याला आपण पासवर्ड स्वतःच्या मनात पासवर्ड ठेवू शकतो. याला जेमतेम खर्च 200 रुपये झाला आहे. मी माझ्या मनाने केलं आहे. आता पासवर्ड ठेवलेला आहे, त्याला लॉक झाला आहे. आता मी याला खोलून बघतो.
वापर आपण पैसे घरगुती कामासाठी करू शकतो. माझं नाव स्पंदन प्रकाश गायकवाड. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचं नाव श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर तळे आहे. आमच्या सरांनी आम्हाला सांगितले की टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू बनवा. माझ्याकडे एक साडीचा जुना खोखो होता, तो घेतला. तो त्याच्यावर बटरफ्लाय ड्रॉ करून त्याच्यावर आमच्याकडे आधीचे कार्ड पेपर होते ते त्याच्यावर चिटकवून आम्ही सुंदर असा बटरफ्लाय बनवलेला आहे. असंच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुम्हीही बनवा आणि सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा. धन्यवाद. माझं नाव हर्ष मनोहर वारकडे. मी इयत्ता 7वी. माझ्या शाळेचं नाव जीएम वेदक स्कूल. आज मी तुम्हाला फोटोसिंथेसिस अँड सर्क्युलर रिफ्लेक्शन दाखवतो. डे और नाईट. डेमध्ये काय होतं हे ना की फ्लॅटमध्ये असते ऑक्सिजन बाहेर सोडतात, कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येतात, ग्लुकोज बाहेर सोडतात. नाईटमध्ये कसं ऑक्सिजन आतमध्ये येतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ग्लुकोज आतमध्ये येतात. वॉटर प्युरिफायर्स. हा प्युरेट आहे. हा प्युरेटमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड टाकून पहिला आधी एकदा वॉटर टाकून ह्याला म्हणजे वॉटर टाकून हे घेऊन घेतलं आहे. त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड टाकून ह्याच्यामध्ये हा प्युरेटमध्ये एनर्जी घेऊन ह्याच्यात इंडिकेटर आहे ते मिक्स केलं आहे आणि आपल्याला जो सोल्युशन पाहिजे ना तो रेडिश पिंक कलरमध्ये पाहिजे. नॉर्मली पिंक कलर जास्त नाही. तर हा जो खोलायचा बटन आहे ना तो हळूहळू खाली येतो आणि जोपर्यंत त्याचा पिंक कलर येत नाही ना तोपर्यंत तो ऑन ठेवून आहे आणि जेवढ्यात कमीत कमी रिडिंग येईल ना ते बघायचं. ह्याच्यामध्ये 0.05 मोलार ग्रॅम आहे NaOH टाकले. Good morning sir, myself Rehan Nasimebal and this is my friend Sahil Amit Kulkar. We are from standard 11 science. Our model name is automatic fire extinguisher. We use material like submersible motor, DC battery, heat detecting sensor, plastic jar, plastic pipe, wooden plywood, wires, PVC pipe, battery, connector. This metal consists of smoke and temperature detector sensor. The system takes the heat into the sensor and transfers signal to the battery. After receiving the signal from the sensor, the battery supplies the current to the submersible motor. Then the motor turns on and throws water from the jar in the fire through the pipe. Due to water, the fire will stop and the motor will be turned off. Now my friend Sal will demonstrate it. We use lighter as a fire. As we see, when the sensor detects the fire, the motor will start and throws the water. गुड मॉर्निंग. मी रेश्मा सचिन बंगाळे, SST कम्युनिटी स्कूल तळा या शाळेतून मी आज वेदक हायस्कूल तळा या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भेट दिलेली आहे. तर या शाळेमध्ये मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं मॉडेल बनवलेले आहेत. शिक्षकांचंही मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने त्यांना लाभलेले आहे आणि मुलं खूप छान पद्धतीनं आजचा हा विज्ञान दिवस आनंदाने साजरा करत आहेत. आणि जे मॉडेल बनवलेले आहेत त्यांची त्या मॉडेलच्या पाठीमागचं जे वैज्ञानिक गुणधर्म काय आहे, फंडामेंटल रूल, मूलभूत नियम त्याच्या पाठीमागचा काय आहे ते खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि सगळी मुलं आहेत ते छान पद्धतीनं आज विज्ञान दिवस आनंदाने साजरा करत आहेत. नमस्कार, माझं नाव सुमन कानाजीपुरे. शाळेचं नाव डॉक्टर प्रभाकर महादेव देशी प्रशाला पनेरी. या ठिकाणी मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि श्री गोमवेदक विद्यामंदिर तळा व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत आहेत. या निमित्ताने आम्ही हे पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे. आपल्या ज्या कल्पना आहेत तशा पद्धतीने डॉक्टर CV रमण यांनी व्यक्त केल्या होत्या. तशा पद्धतीचे एक नवीन वैज्ञानिक तयार होतील या आजच्या या उपक्रमामध्ये. नमस्कार, मी सौ रेखा सेटे. माझी शाळा आहे मी ह्या शाळेमध्ये आज विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यायला आली. सर्व प्रोजेक्ट सगळे त्यांचे मुलांचे प्रयोग छान वाटलं.
मुलांनी सुद्धा त्यांनी जे प्रयोग केले ते चांगल्या पद्धतीने आलेल्या सगळ्यांना ते त्याचं मार्गदर्शन करत आहे. सगळे प्रयोग खूप छान वाटलं आणि मुलांची जी कल्पना आहे शिक्षकांची कल्पना आहे ती बघून सुद्धा सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.